आणि गाईज आता आम्ही फायनली मथुरेला उतरलोय आणि आम्ही आता मथुरा मधल्या गल्ल्या फिरतोय. बघू जरा काय आहे मथुरा. एवढं वेळ आहे लोकांना मथुरेचं. हे गाईज मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. आणि गाईज आता आपण वडोदराला पोहोचलोय. काल रात्री आपण निघालो होतो पनवेलवरनं. हॅलो. आणि आता सकाळचे हा मॅडम 10:30 वाजलेत. हा एक तासाभरात होईल माझं. बघू आता आपण किती वाजता पोहोचतोय. वडोदराला ट्रेन थांबेल. फ्रेश वगैरे होऊन चहा वगैरे नाश्ता वगैरे झालेला आहे. आणि आता चाललोय. आणि गाईज आता आम्ही आहोत वडोदरामध्ये आणि नेहल आणि मी स्टेशनला वडोदराला थांबले. ट्रेन तर उतरलोय वडोदराला. 5-10 मिनिटं थांबेल इकडे. ट्रेन निघाली का आपण जाऊ. काही जात नाही. आम्ही आता सगळी मजा चालू आहे. इकडे बघा आनंद दादा आहे आणि इकडं हा झालं माझं बोलणं. एक थोड्या वेळात त्यांना बोललो मी तुम्हाला मेसेज केला. कालपासून नुसता फोनवरच आहे. वकील असल्याचा हे दूर फायदा आहे. काहीच आता आपण आहोत गोध्रा स्टेशन जवळ. हे गोध्रा स्टेशन आहे आणि बऱ्याच जणांना माहीत असेल ह्या गोध्रा स्टेशनच्या कहाणी, जिकडे हिंदू मुस्लिम मोठी दंगल झाली होती. सो हाच तो गोध्रा स्टेशन आहे. काहीच आता आम्ही रतलामला पोचलोय, रतलाम जंक्शनला. आणि हा रतलाम स्टेशन आहे. आणि नेहल आहे इथं. नेहल दिसत नाही. सो गाईज आता आम्ही पोहोचलोय रतलामला. अजून इथून बराचसा प्रवास आपला बाकी आहे मथुरासाठी. सो गाईज आता आमचं जेवण आलंय. रतलाम जंक्शन वरती आपण आता जेवण मागवलं होतं. बसायचं कुठं? ह्याला प्रश्न पडलाय बसायचं कुठं. अरे नाही हा. आपण बसू. हा आनंदला बसायचं कुठं? आनंदला तिथं बसू. आणि मम्मी कुठे बसू? तू वर बस. तुम्ही जातो वरती बसतो मला दे. नको 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 थांब थांब. काहीच आता डब्यामध्ये आमचं जेवण आलंय. नेहल, मी आणि आनंद दादा मस्त निसर्गाचा आनंद घेत आम्ही जेवतोय. तुम्ही पण या जेवायला. आणि गाईज आता आपण फायनली मथुरेमध्ये एंटर करतोय आणि लवकरच आपण मथुराला उतरू. आता 7:45 वाजलेत. 9-9:30 वाजेपर्यंत आपण मथुरामध्ये उतरून पहिले आपण रूम बघू तिथल्या जवळपास. मग आपण काहीतरी खाऊ पिऊ आणि लवकर झोपू. कारण की आपल्याला लवकर उठून जिथं श्रीकृष्णांचा जन्म झाला ते प्लेस पहिले आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण पुढच्या गोष्टी आपण सुरुवात करू. पण जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आपल्या श्रीकृष्णाचा जिथं जन्म झाला, जन्मभूमी, तिकडे आपण पहिले जाणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग आपण बाकीच्या गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत. सो आता मथुरेमध्ये अजून एंटर केलेलं नाही. मथुरेमध्ये एंटर केल्याच्या नंतर मग उतरल्याच्या नंतर मी बाकीच्या गोष्टी दाखवीन. तिथं उतरल्याच्या नंतर कसं जायचं, काय जायचं, तुम्हाला जवळपासचे हॉटेल्स वगैरे मी तुम्हाला सांगेन. किती स्वस्तात कुठली चांगला हॉटेल्स तुम्हाला भेटू शकेल किंवा काय, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवीन. सो चला आता आपण लवकरच मथुरेमध्ये एंटर करू. आणि गाईज आता आम्ही फायनली मथुरेला उतरलोय ट्रेनमधनं. आणि आता आपण जाऊया पहिले हॉटेल बघू पहिले आणि नंतर मग आपण ठरवू काय करायचं. आता पहिले आपण सुरुवात झाली आहे मथुरेमध्ये. फायनली आपण आलो आहोत. चलो काहीच आहे बघा. हे समोर तुम्ही जे बघताय ते मथुरा स्टेशन आहे. आणि मथुरा स्टेशनच्या इथं तुम्ही बाहेर आलात का इकडे बघा हे रिक्षा वगैरे लागलेले असतात. 10-10 रुपये सवारी घेतात. जर तुम्हाला जर मथुरा सिटीमध्ये जर रूम वगैरे बघायचे असतील तर 10-10 रुपये सीट घेतात तिकडनं रिक्षाचे. सो मथुरा स्टेशनच्या बाहेर तुम्ही रिक्षा करू शकता. किंवा इकडे बस स्टॉप पण आहे. पुढे गेल्याच्या नंतर बस स्टॉप पण, बस पण तुम्हाला पाहिजे तर बस पण तुम्ही करू शकता. 12 किलोमीटर गोकुल है, रमन रेती है, वहाँ से 4 किलोमीटर. अच्छा. रमन रेती भी 84 खंबा है. हाँ. फिर 84 खंबा के बाद में ब्रह्म वो है, क्या नाम है, चिंताराम. चिंता है. ठीक है. और ये हो जाएगा आपका. उसके बाद में है यहाँ से 15 किलोमीटर वृंदावन है. वृंदावन में अपना बाकी 42 मंदिर, प्रेम मंदिर वगैरह, ये 4 धाम वगैरह ये है.
नहीं मुझे मथुरा में ही जितने हैं ना हाँ। वो पहले हमें तो देखने हैं। देखो आपका एक दिन अपना मथुरा में ही लग जाएगा, हाँ ठीक है ना। हाँ तो कोई बात नहीं, लेकिन आपका स्टे क्या दिन का है ये बताइए, हाँ स्टे क्या दिन का है? मतलब रुकने का? रुकने का हमारा मथुरा में ही रुकने का है मेन पॉइंट। वहाँ से हम गोकुल जाएंगे, वापस मथुरा में आएंगे। अच्छा, देखो यहाँ से 25 किलोमीटर वो है दाऊद जी। हाँ लुकलुक दाऊ जी, हाँ लुकलुक दाऊ जी। हाँ हाँ हाँ, समझ गया। दाऊद जी है अपना। और सिर्फ मथुरा सिटी में कितने मंदिर हैं जो देखना चाहिए? मैं बता तो रहा हूँ, 4 मंदिर तो यहाँ मथुरा में है हाँ और उसके 5 मंदिर अपना गोकुल में है हाँ ना। हाँ उसके बाद में अपना फिर वृंदावन है, अच्छा वृंदावन के बाद में फिर अपना वो पहले रूम देखो फिर मैं बात करती हूँ। ठीक है ठीक आणि गाईज आता आपण आलो आहोत है। इथे रूम बघायला. पहिले इथं आपण एकदा रूम बघू. राधे राधे. और जी कैसे हो? एकदम बढिया. बढ़िया, आ जाओ. पहिले आपण रूम बघू, रूम चेक करू, नंतर मग आपण ठरवू पुढे काय करायचं. गाईज आता फायनली आपण या हॉटेलला आलोय. राजसेवा धाम रूम्स अवेलेबल. सो स्टेशनपासून, मथुरा स्टेशनपासून अगदी 800 मीटरच्या अंतरावर हे हॉटेल आहे. आणि खाना पीना भी अपना आता मी तुम्हाला या रूम मधले रूम दाखवतो मी तुम्हाला पहिले. हे रूम आहे. आपण आता चेक इन वगैरे केलेलं आहे इकडे आणि आता आपण वर जातोय रूम बघायला. सो वर जाऊन मी तुम्हाला रूमचा व्ह्यू दाखवतो. सो गाईज आता ही आपली रूम आहे. 3 लोकांसाठी ही रूम आहे आणि इकडे संडास बाथरूम आहे. सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत आणि AC पण आहे रूममध्ये. 3 लोक राहू शकतात. एवढे आपण आता रूम घेतले कारण की आपण आज रात्रीच इथं फक्त राहणार आहे. उद्या सकाळी 5 वाजेपर्यंत आपण इथनं रूम सोडणार आहे कारण की आपल्याला मथुरामधल्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी फिरून घ्यायच्यात. सो ही रूम आहे 700 रुपयामध्ये. 700 रुपयामध्ये पर डे ही रूम आहे. सो चांगला रेट आहे. जर आधीच बुकिंग करून येत असाल तर तुम्हाला 1000-2000 पर्यंत रूम भेटेल. पण जर तुम्ही इथे येऊन जर रूम बुकिंग केलेत तुम्हाला 600-700 पर्यंत एवढ्या चांगल्या रूम भेटून जाऊ शकतात. आणि गाईज आता आम्ही रूममधनं आलोय बाहेर आणि आम्ही आता मथुरामधल्या गल्ल्या फिरतोय. बघू जरा काय आहे मथुरा. एवढं वेळ आहे लोकांना मथुरेचं. सो आता मथुरामधलं आपण जवळच हॉटेल आहे. आपण स्टेशनच्या जवळच हॉटेल आहे. मेन सिटीमध्ये आपण हॉटेल घेतलंय. बघू आता आपण मथुरा सिटी फिरू आपण. गल्ल्या आपण बघू कसं आहे काय आहे. बघा तुम्ही बघताय या अशा सगळ्या गल्ल्या आहेत तिकडे आणि इथनं राईट आपलं हॉटेल आहे. लोकेशन पहिले आपण चेक करू. काहीच आता आम्ही चाललोय जेवायला आणि इकडं पण आहे इलेक्ट्रिक सवारी जी आपण उज्जैनमध्ये पण आपण बघितली होती इलेक्ट्रिक सवारी. आणि तसेच आता आपली मथुरामध्ये पण आपण इलेक्ट्रिक सवारीमध्ये फिरतोय. 3 जण आम्ही आहोत. मजा करतोय मजा. बस मथुरा फिरायला आलोय. एन्जॉय. गाईज आता आपण ह्या मथुरा बस स्टॉपच्या इथे हॉटेल आहे. हॉटेलला आपण आता जेवायला आलोय. अगरवाल हॉटेल आहे आणि इंटेरियर बघू शकता. खूप छान हॉटेल आहे आणि त्या हॉटेलला आता आपण जेवायला आलोय. आणि गाईज आता फायनली आम्ही जेवण वगैरे रूमवरती आलो आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. उद्याचा ब्लॉग नवीन आपण मथुराचं ज्या प्लेसवरती फिरणार आहे ते सगळं मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवीन. सो हा ब्लॉग आपण इथंच एंड करतोय. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.